आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर. आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा प्रेमपूर्वक नमस्कार. शेतकरी बंधूंनो, लहानपण देगा देवा मुंगी साखरेला रवा, ऐरावत किती थोरं त्याला अंकुशाचा मार. म्हणजे लहानपणाच्या मोहात आपण सगळेच नेहमी असतो. प्रत्येकाला आपलं लहानपण आठवतं. लहानपण आठवलं की आजोळही आठवतं. आजोळ आठवलं की मग गर्द सावली देणाऱ्या आमराया आठवतात. विदर्भामध्ये या आमरायांचं प्रमाण खूप मोठं होतं. विदर्भामध्ये लेकीला रसाळीला नेण्याची सुद्धा प्रथा होती. मग माच लावलेले आंबे, पिकलेले आंबे याचा भरघोस रस करायचे आणि मग रसाच्या जेवणावेळी चालायच्या. हे विदर्भाचं वैशिष्ट्य. आता आंबरायाही कमी झालेले आहे आणि मुलींना रसाळीला आणणंही फार कमी झालेलं आहे. परंतु तरीही माहेराची ओढ ही स्त्रीला लागलेलीच असते. या शेतकरी बंधू भगिनींनो, रायसेन इथं लागेल ज्ञानाचा मेळावा. 11 मे ते 13 एप्रिल दशहरा मैदान इथं उन्नत कृषी महोत्सव तुमच्या सन्मानार्थ. 300हून जास्त स्टॉल, 24 प्रशिक्षण सत्र. नवीन तंत्रज्ञान वाढवेल, येईल पीक जोमात मात्र. आत्ताच नोंदणी करा व्हॉट्सॲपवर किंवा फोन कॉलने. प्रगत शेतीकडे वळवूया आपले पाऊल आजच. शेतकरी बंधूंनो, आपण सेंद्रिय वस्तूंचा आग्रह सगळे धरतात असं अलीकडे पाहिलं आणि ते योग्यसुद्धा आहे. रासायनिक खतांचा दुष्परिणाम पाहता सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाकडे अनेक शेतकरी वळत आहे. अनेक लोक त्याचा प्रयोगही करत आहे. नागपूर येथे राहणारे श्रीपत राठोड हे आपल्या घराच्या टेरेसवर सेंद्रिय भाजीपाला घेतात आणि त्याचा व्यवसायसुद्धा करतात. आज जाणून घेऊया त्यांच्या अनुभवांविषयी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आम्ही कुपटी तालुका उमरखेड इथे आलेलो आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रभरातील गुणवंत आणि प्रतिभावान शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ आहे. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूर येथून श्रीपत व्यंकटराव राठोड हे आलेले आहे, जे सेंद्रिय भाजीपाला उत्पादक आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या अभिनव प्रयोगाविषयी. श्रीपतराव नमस्कार. 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 आम्हाला हे सांगा की सेंद्रिय भाजीपाला तुम्ही उत्पादन घेता, ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? आज कल्पना सुचल्यामागचं कारण हे की आज आरोग्याचे खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज प्रगतीच्या युगामध्ये दिवसेंदिवस आजारांची संख्या वाढते आहे आणि आयुष्यमान घटतं आहे. आपले आजी आजोबा कुठलीही सोयीसुविधा नसताना 100 वर्ष जगत होते. आज जागतिक आरोग्य संघटना सांगते 64 वर्षावर माणसाचं आयुष्य येऊन ठेपलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पाणी प्रदूषित आहे, हवा प्रदूषित आहे आणि विषारी अन्न आहे. म्हणून विषमुक्त अन्न आरोग्यसंपन्न परिवार ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात साकारायचा विचार केला. आणि ती ऑलरेडी आमच्याकडे जमीन नाही, परंतु नागपूरसारख्या शहरात अगदी एअरपोर्टच्या बाजूला मनीषनगरमध्ये इमारतीच्या 4थ्या मजल्यावर वर्षभर पुरेल एवढा सगळ्या प्रकारचा भाजीपाला सगळ्या हंगामातला. त्याशिवाय तिथे फळझाड आहेत, चिकू आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, सीताफळ आहे, इत्यादी सगळे फळं पण तिथे घेतो. पालेभाज्या, वेलवर्गीय, रूटवर्गीय सगळं तिथे घेत असतो. आणि हे विशेष म्हणजे सगळं सेंद्रिय पद्धतीने घेतो. श्रीपतराव, किती म्हणजे क्षेत्रफळ किती आहे त्या स्लॅबचं? आमचं स्लॅबचं क्षेत्रफळ तसं
1150 स्क्वेअर फीटचाच फ्लॅट आहे, हां, परंतु तिथे 4 लोकांना एका वेळेस फिरता येते, 4 लोकांना योगा करता येतं आणि वर्षभर पुरेल एवढा भाजीपाला काढता येतो अरे वा. आणि 25-30 लोकांची आम्ही मीटिंग पण घेतो. वा. विशेष आता ह्या स्लॅबवर भाजीपाला उत्पादन किंवा फळझाड लावायचे म्हणजे त्याची एक विशिष्ट तयारी करावी लागते, कारण स्लॅबवर माती टाकणं हे स्लॅबसाठी सुद्धा हानिकारक असू शकतं. काय केलं आपण सुरुवातीला? ऑलरेडी आपल्याकडे इको फ्रेंडली ग्रो बॅग्स आम्ही आणल्या बरं. आणि स्लॅबला लिकेज जाऊ नये म्हणून दरवर्षी त्याला आपण वॉटरप्रूफिंग करतो आणि पाण्याचा स्लोप दोन्हीकडे दिलेला आहे, त्यामुळे पाणी निघून जातं आणि मग त्या ग्रो बॅगमध्ये हे सगळ्या हंगामी भाजीपालापासून ते फळझाड वगैरे आम्ही तिथे घेत असतो. काही वनस्पती औषधी पण आहेत आणि काही रानभाज्या पण तिथे आम्ही लावलेल्या आहेत. बरं. आता भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी विशिष्ट प्रकारची माती हवी असते आणि खताचा वापर सुद्धा, जसं तुम्ही उल्लेख केला की सेंद्रिय. कशा प्रकारे ते आपण मिक्स तयार करतो मातीचं? बिलकुल. आम्ही दरवर्षी एकदा उन्हाळ्यामध्ये साधारणतः आजूबाजूच्या विभागातून गाईचं शेणखत चांगलं कुजलेलं गोमूत्र आणतो आणि वर्षभर जो पालापाचोळा आमच्या भाजीपाल्याचा निघतो, किचन वेस्ट म्हणा, आणि तो आम्ही तिथे कुजवत असतो. तिथे गोकृपा अमृत पण हे करतो, जीवामृत पण करतो आणि विशेषतः वेस्ट आउट ऑफ बेस्ट म्हणजे जे टाकाऊपासून काय वेगळं करता येईल त्यात आमच्या मुलीसुद्धा त्या जिल्ह्यातून प्रथम आलेल्या आहेत. अरे वा. आणि या विषयावर आमच्या मुलींनी पुस्तक पण लिहिलंय, वसंत बहार नावाचं. बरं. आणि आम्ही हरित क्रांतीची प्रणेते वसंतराव नाईक परसबाग असं त्या परसबागेला नाव दिलेलं आहे. ओके. श्रीपतजी, तुम्ही सांगितलंय की तुम्ही काही जीवामृत सुद्धा त्या झाडांना टाकता, तर ते तुम्ही घरी बनवता की आणता? बिलकुल घरी बनवतो. अच्छा. म्हणजे जीवामृत पण बनवतो आणि मटका खत पण बनवतो. बरं. म्हणजे जे मडके असतात त्याच्यामध्ये सगळं पालापाचोळा जो परसबागेतून निघणारा, त्यात थोडीशी माती, त्याच्यात मग थोडंसं गोमूत्र, असं सगळं करून तिथं मटका खत बनवतो, तिथं जीवामृत पण बनवतो आणि तिथे गोकृपामृत पण बनवतो. अच्छा. हो. आता ह्या सगळ्या वस्तू बनवायसाठी तुम्ही सांगितलंय की घरगुती वस्तूंचा वापर केला जातो. काय काय कंटेन्स असतात? आता तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे एक सुटकेस होता. सुटकेसच्या एका पल्ल्यामध्ये आता मेथी आहे, अगोदर आपण सांबर घेतलाय, दुसऱ्या पल्ल्यामध्ये आपण रोपवाटिका म्हणून त्याचा उपयोग केला, त्यात गोबी पण अप्रतिम प्रकारची गोबी घेतलेली आहे. बरं. सुटकेसच्या एका पल्ल्यात कूलरचे ट्रे आहेत, त्याच्यामध्ये मी पालक घेत असतो आणि हे इतकं चांगलं अप्रतिम पालक आहे ते तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये, अगदी 5 स्टार हॉटेलला सुद्धा ती नॅचरली चव भेटणार नाही. बरं. इतकं सुंदर तिथलं पालक आहे. अच्छा. बिलकुल. श्रीपतजी, आता हे सगळं तुम्ही घेत आहे, तर कोणत्या कोणत्या प्रकारचं, म्हणजे भाजीपाल्यामध्ये कोणतं कोणतं वाण आहे? तर भाजीपाल्यामध्ये आमच्याकडे मेथी आहे, चवळी आहे, पालक आहे, आता आमच्याकडे लसूण आहे, कांदा आहे. हे घरी लागणारा सगळा जवळपास जो भाजीपाला आहे तो सगळा तिथं आम्ही काढत असतो. बरं. आणि फळबागामध्ये काय काय लावलेलं? फळमध्ये आत्ता आमच्याकडे सीताफळ आहे, शिवाय पेरू आहे, मोसंबी आहे, संत्रा आहे आणि निंबू. विशेषतः आमच्याकडे 5 वर्षापासून निंबू, घरचाच निंबू, त्याचे लोणचं पण घरच्याच निंबाचं आम्ही लोणचं बनवतो. बरं बरं. झाडं साधारणतः किती वर्षाची आहे? साधारणतः काही झाडं 6-7 वर्षाची आहे, काही 8 वर्षाची आहे. मागील 12-15 वर्षापासून आम्ही करत असतो. अच्छा. हो. 12 वर्षापासून आहे तिथे. बरं. स्लॅबवरती चिकू आहेत, बघण्यासारखं आहे म्हणायला पाहिजे. आणि खूप मोठे मोठे मान्यवर तिथे येत असतात. जसं दादा इदा ते येऊन गेलेले आहेत. नागपूरमधले पर्यावरणचे प्रचारक डॉक्टर गिरीश गांधी आलेले आहेत. ॲग्रिकल्चरचे रिजनल डायरेक्टर आलेले आहेत. विशेषतः डॉक्टर CD माई सर हे अनेक वेळेस आलेले आहेत. आणि CD माई सरांच्या मार्गदर्शनातून नागपूरमध्ये जे भारतातील सगळ्यात मोठं ॲग्रोव्हिजन होते, तिथं आमच्या मुली विशेषतः 7वी-8वी असतानापासून तिथे प्रेझेंटेशन करतात, ऑर्गॅनिक भाजीपाला कसा तयार करायचा त्यावर. या वर्षाचा 4था वर्ष आहे त्यांचा. अच्छा. विशेषतः त्यांनी एक पुस्तक पण लिहिलंय. हो का? ते तुम्हाला पुस्तक बघता येईल. अच्छा. तर काय नाव आहे पुस्तकाचं? पुस्तकाचं नाव आहे वसंत बहार, कार्विंग द लाईफ विथ हेल्थ. हे पुस्तक त्यांनी इंग्रजीमधून लिहिलंय. विशेषतः या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगायला गंमत वाटेल की आमच्या स्लॅबवरती दरवर्षी हिवाळ्यात साधारणतः 8 ते 10 वेळेस पक्षी येतात. तिथे ते घरटी बनतात स्वतः, कुठलंही आर्टिफिशियल घरटं नाही, आणि तिथे अंडी टाकतात, पिल्ले काढतात
त्याशिवाय आम्ही जेव्हा फ्लावरिंग स्टेजला आमचं परसबागेतलं पीक येतं हो तेव्हा आम्ही मार्केटमधलं मध घेऊन पाण्यात टाकून ते स्प्रे करतो. हां हां 2 वेळेस मोहळाचं पोळ पण बसलेलं आहे. बरं म्हणजे इथे तर मधमाशा पण येतात. हां हां म्हणजे हे या चित्रात तुम्हाला मधमाशा बघता दिसतात. येईल. हो बरोबर. म्हणजे हे निंबाच्या ह्याच्यावरती लिंबू. मग हा सगळा तिथला भाजीपाला. बरं हां हां तिथे आम्ही वर ऑलरेडी हो. हंगामात जसं हायब्रिड ज्वारी आहेत, हायब्रिडचा हुरडा, हो. गव्हाचा उंबिया, टाळकी ज्वारी आली, टाळकीचा हुरडा. हो म्हणजे हे वर गेलो म्हणजे आम्ही कनेक्ट टू नेचर, निसर्गाला जोडण्याचा एक बरोबर. माध्यम. रात्रीचं आकाश दर्शन, सकाळचा सूर्योदय, सूर्यास्त, ह्या सगळ्या गोष्टी. विशेष म्हणजे आम्ही तिथे 30-35 तुळशीची झाडं आहेत. अच्छा तुळशीचे मंजुळा खोडतो, गवती चहा, तुळशीचे मंजुळा, हो. त्याची पावडर बनवून ठेवतो. हो त्यात गूळ आणि सुंठ, मिरी, अद्रक, हळद टाकून त्याचा काढा बनवतो, आरोग्यदायी काढा. मस्त. म्हणजे चहा घेत नाही आम्ही, अच्छा म्हणजे तिथलाच तो सगळा प्रोडक्शन, त्यातून ते काढा बनतो. बरोबर. आणि त्याचा एक आउटपुट काय हो तर 12 वर्षामध्ये आम्ही कुटुंबात सातत्याने 4 लोक राहतो. हो कधी आमची आई पण अधूनमधून येतं, पण 4 लोक राहतो. 4 लोकांचा 12 वर्षाचा हॉस्पिटलचा 5,000ही खर्च नाही. अरे वा. ते बी सर्दी खोकला जे सिजनेबल होतो तो. अच्छा हो, म्हणून तो कम्प्लिटली ऑर्गॅनिक आहे, हो जैविक आहे. आणि म्हणजे आपण असं म्हणूया की औषधी वनस्पती पण लावली. बिलकुल बिलकुल कोरफड आहे, गुळवेल आहे. गुंज आपल्याकडे 3 प्रकारचा आहे. काळा गुंज आहे, लाल गुंज आहे, पांढरा गुंज आहे, अच्छा गुंजही आहे. हां हां आणि जंगलातील हिरव्या रानभाज्या पण आहेत. बरोबर. वेलवर्गीयमध्ये कारले, दोडके, लौकी, हो. चवळी, हो. हे सगळे तिथं पिके घेत असतो. बरं श्रीपतराव, मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की आपण अलीकडे हायब्रिड खातो, पण जे ओरिजिनल जे गावरानी वाण होते पूर्वी, बिलकुल. तर ते मात्र आता दुर्मिळ झाले. तुम्हाला कधी सापडतात का? हा, आम्ही आमचं ऑलरेडी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसोबत खूप कनेक्टिव्हिटी आहे. अच्छा आणि त्यामुळे आम्ही ज्या ज्या एरियात जातो, हो. जसं आमच्याकडे काटेरी भेंडी, हो गावरान कारले, गावरान दोडके, गावरान दुधी, हो. भोपळे यांच्या बिया. आणि आता विशेषतः आमच्याकडे आता यावर्षी आम्ही गावरान जे आंबाडी आहे, हो ज्याचं आपलं आंबाडीचे ते दोरी वगैरे काढण्यासाठी काढतात, वापर वाघ करायचे, काढतात. ती आंबाडी यावर्षी लावली होती. अच्छा आणि तेच आम्ही बी त्यातलंच आम्ही मग वांगे चांगले आहेत गावरान, हो. त्यातलंच बी आम्ही तयार करत असतो. आणि एखाद्या वेळेस ग्रामीण भागात गेलो तर ते चांगल्या प्रतीचं बियाणं तिकडून पण घेऊन येतो. अच्छा म्हणजे यावर्षी आंबाडीचा ठेसा, आंबाडीची भाजी टाकून डाळ तुरीची, ओके म्हणजे आम्ही अगदी शहरात राहून, म्हणजे नागपूरमध्ये राहून हो. आम्ही खाल्लेला आहे. वा. म्हणजे जे दुर्मिळ झालेलं आहे, ज्याच्यासाठी आपण शहरी मंडळी खेड्याकडे जातो, तो प्रकार तुम्ही गावातच उपलब्ध, म्हणजे शहरातच उपलब्ध केले. अगदी घरी स्लॅबवरती हे उपलब्ध केलेलं आहे. हां हां म्हणजे आणि दुसरी गोष्ट, तिथे 4 लोकांना एका वेळेस फिरता येतं, हो. 4 लोकांना एका वेळेस योगा करता येतं, 25-30 लोकांची मीटिंग करता येते, बरोबर. ॲक्युप्रेशर पॉईंट आहे. ओके हां आणि आमची लहान मुलीला सॉईल टेस्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे. अच्छा आणि ती तिथे पुढे सॉईल टेस्टिंग लॅब उभं करण्याचा पण तिचा विचार आहे. वा वा. ती यावर्षी 10वीला आहे. अच्छा, मग तुमच्या दोन्ही मुलींना सुद्धा तुम्ही पर्यावरणासोबत जुळण्यासाठी मार्गदर्शन केलं? बिलकुल बिलकुल, त्यांना मार्गदर्शन केलं आहे. आणि किंबहुना आमच्या सगळ्या कुटुंबाचाच एक तो प्रकल्प आहे म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचं तेवढंच योगदान त्यामध्ये आहे. हो ना. हो. बरं श्रीपतराव, तुम्ही जे उत्पन्न काढता तर ते म्हणजे इतरांना पण देता का? म्हणजे कधी मार्केटमध्ये पण मी नेता? विक्री म्हणून त्याचा अजून प्रयोग केला नाही, परंतु जे मित्रमंडळी आहे, जे अतिरिक्त, आता आमच्याकडं भेंडी भरपूर होते, वांगे भरपूर होते, ते जवळचे जे मित्रमंडळी आहेत, ओळखीची लोक आहेत, त्यांना आम्ही देतो. अच्छा ते त्या चवीनं अजून प्रभावित होतात. बरोबर. परंतु आम्ही शहरी भागामध्ये याचं एक मोठं अभियान राबवणार आहे. विशेषतः तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, ॲग्रोव्हिजनद्वारा या मुलींचं तिथं ट्रेनिंग असते. बरं. परंतु मागील 2 वर्षापासून त्यांनी नागपूरमधल्या सिलेक्टेड 30-40 लोकांचं आपल्या इथं येऊन प्रशिक्षण घेतात. वा वा. आत्ता 24 तारखेला एक प्रशिक्षण झालं तिथे. अच्छा हां आणि मग ते प्रशिक्षण देऊन हे एक व्यापक अभियान राबवण्याचा आमचा विचार आहे. बरं, म्हणजे आपण असं म्हणूया सेंद्रिय गोष्टींकडे वळायला पाहिजे. कीटकनाशक मुक्त भाजीपाला सगळ्यांना मिळावा आणि त्यातून आपल्या आरोग्याची स्तर सुधारला पाहिजे, हे तुम्हाला वाटतं नाही का श्रीपतराव? काय फायदा आहे सेंद्रिय गोष्टींचा? सेंद्रिय गोष्टीचा इतका जास्त फायदा आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त फायदा. जसं आमचा आरोग्याचा खर्च 0 म्हणायला हरकत नाही, परंतु ते जर घरोघरी केलं तर आरोग्याचा प्रत्येक कुटुंबाचा खर्च कमी होईल. विशेषतः ग्रामीण भागामध्ये कुपोषण नियंत्रण करता येईल. आणि आता जसं आमचं 4थ्या मजल्यावर माती बाहेरून यावं लागतं, कुंड्या विकत घ्यावं लागतात, तर ग्रामीण भागात असं नाही आहे. फक्त थोडंसं नियोजन करावं लागतं, चांगल्या प्रतीचं बियाणं, त्याची पूर्व मशागत, आंतर मशागत आणि
सिजनेबल केव्हा काय लावायचं हो. आहे हंगामानुसार त्याचं तेवढं नियोजन केलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन्स हो. जीवनसत्व मिळतील बरोबर. आणि जीवनसत्वाअभावी होणारे आजार नियंत्रित करायला बरोबर. याचा उपयोग होईल. बरं. आता हे सांगा आम्हाला सर की तुम्ही जे वापरताय आता सगळं म्हणजे तुम्ही म्हटलं ग्रो बॅग वापरताय तुम्ही आणि मातीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारची सेंद्रिय खत टाकून वापरता. पाण्याचं काय व्यवस्थापन करता? आता उन्हाळा समजा आला आणि टेरेसवर तर भरपूर उष्णता असते तर काय करता? खरं तर आम्ही तिथे कुठलंही नेट वगैरे लावलेलं नाही. वनस्पतीमध्ये ती प्रतिकार क्षमता आहे त्या त्या ऋतूमध्ये ते कसं फेस करायचं. बरोबर. परंतु त्यांना आम्ही तिथे नेट वगैरे लावलं असतं तर सर्वसामान्य लोकांना वाटलं असतं की हे खर्चिक आहे, हे माझ्या आवक्याच्या बाहेरचं आहे. म्हणून साधारणतः आम्ही अजून 12 वर्षामध्ये तिथं नेट वगैरे लावलेलं नाही. वर 2 ठिकाणी नळा आहेत त्यांना आम्ही ड्रीपचा अजून तिथं उपयोग केलेला नाही. हाताने पाणी देतो. मग हाताने पाणी देताना झारीनं पण पाणी देतो थोडंफार. आणि एखाद्या वेळेस जे छोटे छोटे मडके किंवा हॉस्पिटलमधले सलाईनच्या बाटल्या असतात त्यांना सुईसारखं छिद्र करून तिथे त्या झाडाच्या बुडाशी ठेवून द्यायचं. म्हणजे एकतर ते थेंब थेंब पाणी जातं, पाण्याची बचत होते आणि त्या झाडांना आवश्यकतेनुसार पाणी मिळतं. आणि मग उन्हाळ्यामध्ये साधारणतः वेस्ट जो कचरा निघतो त्याचं मल्चिंग करतो झाडाच्या बुडाशी. मग त्याला एकदा ओलं करून टाकलं तर ते बराच काळ ओलावा टिकून ठेवते. बरोबर. मग त्यामुळे सुद्धा झाडं हिरवी राहायला मदत होते. बिलकुल. म्हणजे जे काय ते निसर्गाशी पूरक असलेल्या गोष्टीच आपण वापरतो. बिलकुल बिलकुल. म्हणजे सगळ्या गोष्टी पर्यावरण पूरकच आहेत. सगळ्या गोष्टी कम्प्लिटली सेंद्रिय आहे. विशेष म्हणजे तुम्ही कुठल्याही ग्रो बॅगमध्ये थोडं हात टाकलं किंवा थोडं उकरून पाहिलं तर तुम्हाला त्यामध्ये गांडूळ दिसतील. अच्छा. म्हणजे ते त्याचं इंडिकेटर आहे. म्हणजे गांडूळ 4थ्या मजल्यावर जमिनीपासून 50 फुटावर ग्रो बॅगमध्ये प्रोडक्शन तर मिळतं पण त्यात गांडूळ पण तुम्हाला आढळतात. अच्छा. बिलकुल. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा तिथे बिलकुल बिलकुल मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा तिथे आहेत. कारण आम्ही तिथे फिश मिल, बोन मिल, करंज असं प्रकारचं सेंद्रिय खत जरी मार्केट म्हणून मिळालं ते, आणि विशेषतः ब्रह्मपुरी तालुक्यातून आम्ही शेतकऱ्याकडनं गांडूळ खत पण आणतो तिथे. ते गांडूळ खत तिथं टाकत असतो. बरं. राठोडजी, आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं जे काम करतात ते तर तुम्ही करतातच आहे की सेंद्रिय भाजीपाल्याचं तुम्ही उत्पादन करत आहात. सोबतच तुमच्या पिढीतले जे पुढचे आपले जे आहे म्हणजे येणारी पिढी, 2 मुली आहेत तुम्हाला, त्यांच्यावर सुद्धा तुम्ही चांगले संस्कार करत आहात. निसर्गाच्या जवळ जा ही गोष्ट आपण आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. याबाबत काय वाटते? निश्चितपणे. कसं आहे, प्रत्येक गावामध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय एक असं केंद्र आहे तिथे सर्व कम्युनिटीचे, सर्व कुटुंबाचे सदस्य असतात. तिथून जर हे सुरू झालं अभियान तर निश्चितपणे फार मोठं क्रांतिकारी बदल होणार आहे. आणि पर्यावरणाचं ज्ञान शिवाय नुसतं ज्ञान नाही तर एक मुलगा 5 झाडं असं लावायची संकल्पना जर साकार करता आली तर निश्चितपणे आपण आता जे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग आहे, जमिनीचंही टेम्परेचर वाढतो आहे, पाण्याची वॉटर लेवल एकदम खाली जात आहे, अतिशय गंभीर समस्या निर्माण होत आहेत. त्याला आपण प्रत्येक मुलाचा कॉन्ट्रीब्युशन जर खारीचा वाटा पकडला आणि याला एक अभियानाचं स्वरूप दिलं तर फार मोठं काम याच्यात होऊ शकतं. त्या दिशेने आम्ही विचार करतो आहे. बरोबर आहे. आता आपण जे सांगितलं संकल्पना की खरोखर या पिढीने त्या गोष्टीकडे वळायला पाहिजे, नाही का? सर, तुम्ही जी म्हणजे आता राहीबाईंचं नाव ऐकलं असेल तुम्ही, नगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी ओरिजिनल बियांचं संकलन करून ठेवलेलं आहे आणि एक बियांची बँक म्हणायला पाहिजे, नाही का, सीड बँक, ती त्यांनी जोपासलेली आहे. कधी असा काही विचार डोक्यात आला का सर? आम्ही ऑलरेडी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे संस्था ज्ञानप्रकाश लोकसंस्था, त्या माध्यमातून आम्ही एक 125 बचत गट निर्मित केली होती. आता परसबागेच्या नंतर आमच्या डोक्यात असं आहे की बचत गटाच्या महिला ग्रामीण भागात राहतात, मग जंगलातली बिया आणि घरगुती बिया याचं संकलन करावं, त्याचा शोध घ्यावं आणि एखाद्या बचत गटाला तो उपक्रम म्हणजे सीड बँक म्हणा, म्हणजे बियांचं संकलन करून त्याचा प्रसार कसा करता येईल, देशी बियांचं विशेषतः, त्यावर सुद्धा आम्ही विचार करतो आहे. अच्छा. बिलकुल. म्हणजे जी गावरानी वाण लोकांना हवं आहे ते उपलब्ध कसं होईल याकडे प्रयत्न सुरू आहे. बिलकुल. आमचे प्रयत्न त्या दिशेने सुरूच आहेत. आजही तुम्ही कुठल्याही तालुका स्तरावर गेलात, आठवडी बाजारपेठमध्ये विशेषतः सगळा सुशिक्षित वर्ग ओट्यावर बसलेल्या भाजीपाला विक्रेत्याकडे जात नाहीत. जे पोत्यावर बसलेलं आहे त्यांना वाटतं गावरान आहे, म्हणजे त्याकडे वळतात. कारण गावरान त्याच्यात एकतर कमीत कमी केमिकल असू शकते अशी त्यांची धारणा आहे
आणि ते ताजं आहे. हो, हे त्यांच्या मागे कारण आहे. बरोबर आहे. म्हणून आम्ही त्याला एक चांगलं स्वरूप देण्याचा विचार करतो आहे. बरं, राठोडजी, एक विषय राहिलेला आहे, तो म्हणजे रानभाज्यांचा, जो तुम्ही सांगितला आहे. तर रानभाज्यांचं सुद्धा एक औषधी महत्त्व आहे. बिलकुल. तुम्ही कोणत्या रानभाज्या आणि कशा पद्धतीने उपलब्ध? आता ग्रामीण भागामध्ये त्याला चुंचाची भाजी म्हणणार, बरोबर. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे भाज्या आहेत त्या रानभाज्या ॲक्च्युली आदिवासी एरियामधून त्या महिलांकडे जाऊन मग तिथं जी उपलब्ध आहे. आता रानामध्ये करटुले पण येतात, बरोबर. ते करटुलेचं वेल पण आम्ही आणून लावलेलं आहे. अच्छा. फांदीची भाजी आहे, ती जंगलातली भाजी आहे. ती फांदीची भाजी आहे, कुरडूची भाजी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. मग आम्ही त्याचा आता या पुढच्या वर्षभरात एक 10 ते 15 प्रकारच्या भाज्या शॅम्पल, म्हणजे किमान तोंड ओळख व्हावी लोकांना, तेवढ्या तर आम्ही तिथे ठेवणार आहे. बरोबर आहे. आता भविष्यात काही प्रकल्प आहे का डोक्यामध्ये? आमच्या डोक्यात हा प्रकल्प आहे की नागपूर शहरामध्ये विशेषतः आणि अनेक शहरामध्ये हो. 2 गोष्टी आमच्या डोक्यात. याच्याशी संबंधित विषयावरती एक चांगलं व्यापक जागृती करावी. बरोबर. आणि काही 100-200 मॉडेल्स तयार करावे शहरी भागात. हो. आणि त्यातून मग लोकांना ती प्रेरणा मिळेल. आणि मग एकतर वृक्षारोपणचं अभियान आहे, आणि टेरेस गार्डनिंग, किचन गार्डनिंग किंवा गॅलरीमध्ये काय करता येईल, हे छोट्या छोट्या जागेत काय करता येईल, याच्यावरती आमचं काम चालू आहे. बरं. तर आपण इथे म्हणजे कुपटीला भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार आपल्याला देण्यात येत आहे. आम्ही आपलं अभिनंदन करतो सर, श्रीपतराव. आणि आपण बोललात, मी आकाशवाणीच्या वतीनं आपला आभार मानते आणि निरोप घेते. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार ताई. आत्ताच आपण नागपूर येथील सेंद्रिय भाजीपाला उत्पादक श्रीपत राठोड यांची मुलाखत ऐकलीत. यानंतर ऐकूया श्रीपत राठोड यांच्या अर्धांगिनी जयश्री राठोड यांनी गायलेला हा जोगवा. मी जयश्री, आम्ही नागपूरला राहतो. आमच्या घराच्या गच्चीवर आम्ही जैविक पद्धतीचा भाजीपाला घेतो आणि तिथे फळं पण घेतो. आणि तिथे काम करत असताना आम्हाला असं वाटलं की तिथे एक गाणं लिहिलं पाहिजे त्यावर. आणि ते मेन म्हणजे आमच्या पतीला सुचलं की तिथं गाणं लिहायचं. आणि गाणं लिहायचं म्हणजे लोकगीतासारखं गाणं आलं पाहिजे. या पद्धतीनं त्यांनी गाणं लिहिलं आणि त्याचं एक कडवं मी तुम्हाला म्हणून दाखवते. मनात आला नवा विचार, घर घर आता करू सुंदर. मनात आला नवा विचार, घर घर आता करू सुंदर. सकाळी बागेत फिरते, बाई मी आरोग्य साधिते. सकाळी बागेत फिरते, बाई मी आरोग्य साधिते. आरोग्याची समस्या वाढून गेली, डॉक्टरांची भीती सर्वांना झाली. तुमची न आमची झोप उडाली, अंगणी पालेभाज्या मी लाविते. बाई मी आरोग्य साधिते. कारले दोडके दुधी भोपळे, चवळी काकडी टमाटर वांगे, पालक मेथी कोथिंबीर भेंडी आमूच्या बागेत पिकते. बाई मी आरोग्य साधिते. लिंबू शेवगा पेरू पपई, चिकू सीताफळ चवदार लई, शेवंती मोगरा जाईन जुई, अंगणी तुळस शोभते. बाई मी आरोग्य साधिते. कोरपड गुळवेल गुणकारी भारी, गवांकुराची शक्तीच न्यारी. गवती चहामध्ये तुळस घालुनी, सुंठ मिळ्याचा काढा मी मांडिते. बाई मी आरोग्य साधिते. तुमचा नामचा एकच ध्यास, मोहीम आपली करूया खास. आरोग्य मंत्राचा करूया घोष, याच मंत्रानी विकास घडते. बाई मी आरोग्य साधिते. मनात आला नवा विचार, घर घर आता करू सुंदर. सकाळी बागेत फिरते, बाई मी आरोग्य साधिते. बाई मी आरोग्य साधिते. धन्यवाद.
आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.